वसमतमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा क्षेत्रीय समाजाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत संपन्न। क्षेत्रीय समाजाच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित ठरलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी 28 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षाचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील। शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय असेल, अशी बाहेती यांनी ग्वाही दिली। आमदार राजूभैया नवघरे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीचे अभिनंदन केले। शहराच्या प्रगतीसाठी आणि जनहितांच्या कामासाठी सदैव पाठीशी उभे असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या सोहळ्याला क्षेत्रीय समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। वर्षभराच्या काळामध्ये आपण ह्या सर्व समस्येवर लवकरात लवकर तोडगे काढणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला निराश करणार नाही। आपण खूप अपेक्षेने आम्हाला निवडून दिलेला आहे, आम्हाला ह्याची कल्पना आहे। येणाऱ्या काळात आपण जे आशीर्वाद दिलाय मतदान त्याला आपण 100% तुमच्या विश्वासाला एवढीच आपल्या सर्वांना मी वचन देतो। मूलभूत प्रश्न आहे, त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी, आपल्या समाजाचा आवाज म्हणून नगरपालिकेमध्ये उतरण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये या समाजाच्या शहराचं नेतृत्व करण्यासाठी आपला समाज बांधवांनी जो या सगळ्या नगरसेवकांचा सत्कार ठेवलेला आहे त्या बाबतीत मी समाजाच्या सगळ्यांचं आभार मानतो। मागच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वसमत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करते वेळेस 2 वेळा संधी देण्याचं काम केलेलं आहे। आज कन्हैया बाहेतीसारखा मुलगा जो सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतो, हा या समाजाचा हात त्या समाजाचा करण्यापेक्षा लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, शहराचे जे प्रश्न आहेत, नागरिकांचे जे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे जे प्रश्न आहेत, महिलांचे जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, तरुणांच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे, याच्या माध्यमातून जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये ही नवीन टीम जी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण उभी केली ती शहरामध्ये काम करील, तालुक्यामध्ये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून जे या वसमतसाठी जे काही नाविन्यपूर्ण आहे त्यासाठी निधी आणण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी सुद्धा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून करेल, हा शब्द मी त्या निमित्तानं तुम्हाला देतो।